नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे नकळत सारे घडले भाग 9. अनन्या सुलवात्यासाठी जेवण बनवण्यात बिझी होती. तिकडे रूम मध्ये अजय केव्हाचा अनन्याची वाट बघत होता. बराच वेळ झाला तरी तो वर आली नव्हती. त्यामुळे त्याचा जीव सारखा खालीवर होत होता. खरं तर सुलवात्याने मुद्दाम अनन्याला अजय जवळ जाऊ दिलं नव्हतं. त्या तिला काही ना काही काम सांगून गुंतवून ठेवलं होतं. त्यांनी रामू काकांनाही आजी जाणीवपूर्वक दुसऱ्या कामासाठी बाहेर पाठवलं होतं, जेणेकरून अनन्याला स्वयंपाक घरात मदत करायला कोणीही नसेल. आत्या अनन्याकडून खूप काम करून घेत होत्या. आता मात्र अजयचा संयमाचा बाधा सुटला. तो इतका वेळ झाला तरी अनन्या एकदाही वर आली नाही. या विचाराने त्याला खूप राग आला. त्याने अखेर वरूनच जोरात हाक मारली, "अनन्या!" त्याचा आवाज ऐकून अनन्या धावतच रूम मध्ये आली. "अहो, काय झालं? का ओरडताय?" तिने घाबरून विचारले. "कुठे होतीस तू केव्हाची?" "आज मी घरी आहे, तरी तुला माझ्यासाठी अजिबात वेळ नाहीये?" अजयने रागातच म्हणाला. "अहो, रागवू नका. ते आत्यासाठी जेवण बनवत होते." अनन्याने समजावण्याचा प्रयत्न केला. "मग रामू काका कुठे आहे? ते काय करत होते?" अजयने विचारले. "त्यांना आत्याने काहीतरी कामासाठी बाहेर पाठवलंय." अनन्याने हळूच सांगितले. रामू काकांना बाहेर पाठवण्याचे ऐकल्यावर अजयला राग थोडा शांत झाला. त्याला समजले की यात अनन्याची काही चूक नाहीये. अजयने तिचा हात धरून तिला जवळ घेणार तितक्यात खालून सुलवात्याचा खणखणीत आवाज आला. "मुलगी, झालं का ग स्वयंपाक?" "अहो, आत्या बोलवत आहे." अनन्या म्हणाली. अजयचं अजिबात मन नव्हतं, पण नाईलाज त्याने अजयला जाऊ दिलं. अनन्या खाली आली आणि म्हणाली, "बोला आत्या, काय म्हणायचंय?" "झालं का जेवण बनवून?" सुलू आत्या कपाडावर आठ्या घालत विचारलं. "हो आत्या, झालं ना." "मग सगळ्यांना जेवायला बोलव." "हो, बोलवते." असं म्हणून अनन्याने सर्वांना आवाज दिला. सर्वजण डायनिंग टेबलवर एकत्र आले आणि जेवायला बसले. जेवणाचा पहिला घास घेताच दिलीपराव कौतुकाने म्हणाले, "वा रामू, आज काय बेत केलाय? जेवण खूपच चविष्ट झालंय." "साहेब, आज जेवण मी नाही बनवलं." रामू काका हात जोडून हसत म्हणाले. "अरे मग कोणी बनवलं?" दिलीपरावांनी आश्चर्याने विचारले. "आजचं सगळं जेवण अनन्यानी बनवलं आहे." रामू काकांनी सांगितले. "अरे वा, अनन्या बेटा, खूपच मस्त झालंय जेवण." दिलीपराव मनापासून म्हणाले. मालती काकूंनी तोंडभर कौतुक केलं. "हो, आजचं जेवण खरोखरच खूप छान झालं आहे." सुलू आत्यांनाही जेवण खूप आवडलं होतं, पण अनन्याचे कौतुक करावे असे त्यांच्या जीवावर आले होते. त्यामुळे त्या तोंड कडू करत एवढंच म्हणाल्या, बरं आहे." अजयला आत्याचा हा स्वभाव खटकला, पण तो शांतच राहिला. काहीच बोलला नाही. कविता मात्र तिथंच बसली, तिची गुपचूप जेवत होती. अनन्या अधूनमधून अजयकडे बघत होती, पण अजय काही न बोलता जेवणाचा आस्वाद जेवणात व्यक्त असल्यासारखा दाखवत होता. इतक्यात छोटी आदू म्हणाली, "आई, खूप छान झालंय जेवण." आपल्या मुलीच्या तोंडून हे ऐकून अनन्याच्या चेहऱ्यावर गोड हसू आले. सगळ्यांचे जेवण आटोपल्यावर घरातली मंडळी हॉलमध्ये गप्पा मारत बसली. सुलू आत्यांना अनन्याला रूम मध्ये जाऊ द्यायचं नव्हतं. अनन्या आदूला झोपून बाहेर आली आणि आपल्या रूमकडे निघणार तितक्यात सुलू आत्याने तिला पुन्हा हाक मारली. "बोला ना आत्या, काय झाले?" अनन्या जवळ जात विचारले. "काय नाही ग, माझे पाय दुखतायत, जरा दाबून दे ना." आत्या म्हणाल्या. "हो, दाबून देते ना." असं म्हणून अनन्या आत्याच्या पायाशी बसली. वर रूम मध्ये अजय अजून अनन्याची वाट बघत बेडवर पडला होता. आज त्याला त्याच्याशी खूप बोलायचं होतं, पण ऑफिसच्या कामामुळे सुलू आत्याने कटवडीमुळे त्याला संपूर्ण दिवस तिच्याशी शांतपणे बोलता आले नव्हते. कंटाळून त्याने विचार केला, या मिहिरला कॉल करावा. त्याला बरं नसेल का? कॉल करून बघावा, जाऊ दे, करूनच बघतो. 2-3 रिंग झाल्यावर मिहिरने कॉल उचलला. स्क्रीनवर अजयचे नाव बघून तो म्हणाला, "हॅलो अजय, बोल ना, काय म्हणतोस? कसा आहेस तू? बरं वाटतंय का? जेवलास का? काय करत होता?" अजयच्या प्रश्नाची सरबती केली. "हो रे, जेवण झालं माझं. आता बरं वाटतंय." "अरे, घरी आई आहे ना, ती जबरदस्ती खाऊ घालते मला." मिहीर हसून म्हणाला. "मग काय, तुला जेवायचं नव्हतं का?" जरा रागातच बोलला. "जेवणावर असा राग काढायचा नाही. तुला माहितीये ना, जेवला नाहीस की तुझं डोकं दुखतं." "हो रे बाबा, समजलं. मी जेवणारच होतो, पण आज अचानक माझी कशी काय आठवण आली? वहिनी रूम मध्ये नाही वाटतं." मिहिरने अजयची फिरकी घेतली आणि हसायला लागला.
हो ना, ती रूममध्ये येत नाहीये. अजय ओघात बोलून गेला. मीर आणखी जोरात हसायला लागला. अजयला समजले की आपण काय बोलून गेलो. "ए गप रे, आता फोन ठेवतो. तुला चिडवायलाच पाहिजे. सगळ्यात आधी मी तुझी विचारपूस करायला फोन केला आणि तू मलाच विचारतोय, चिडवतोय." अजय चिडून म्हणाला. मिहीर मात्र पलीकडून हसत होता. अजयने वैतागून फोन कट केला. रात्री 11 वाजून गेले होते तरी अनन्या रूममध्ये आली नव्हती. सुलू आता तिला सोडायलाच तयार नव्हत्या. त्यांना अजयचा रागीट स्वभाव चांगलाच माहिती होता. अनन्या रूममध्ये लवकर गेली नाही की अजय चिडणार, हे ओळखून त्यांनी मुद्दामून तिला अडवून ठेवलं होतं. अनन्या सकाळपासून काम करून खूप दमली होती. तरी आत्या सांगतील ते सर्व ती करत होती. हात, पाय, डोकं दाबून झाल्यावरही आत्यांनी आजूबाजूचे काढलेले कपडे तिला नीट घड्या घालून ठेवायला सांगितल्या. शेवटी अजय स्वतःच्या खोलीत आला. त्याने आधी आदूच्या रूममध्ये डोकावले, पण अनन्या तिथं नव्हती. कविताच्या रूममध्ये लाईट बंद होत्या. अजय विचार करू लागला, अनन्या कुठे गेली असेल? आई-बाबांच्या रूममध्ये तर नसणार, कारण त्यांना लवकर झोपायची सवय आहे. ते तिला एवढा वेळ थांबवून घेणार नाही. मग नक्कीच सुलवाताच्या रूममध्ये असेल. तो पाय वाजवत सुलवाताच्या रूममध्ये गेला. तिथे अनन्या थकूनही काम करत दिसली. ते पाहून अजयला खूप राग आला, पण तो शांत राहिला. तो दारात उभा राहिला आणि सुलवात्या म्हणाल्या, "आत्या, तुम्ही अजून झोपला नाही?" "नाही रे बाबा, वय झाल्यावर झोप कुठे येते लवकर?" सुलवात्या म्हणाल्या. "स्वतःला झोप येत नाही तर आमची झोप का खराब करते?" अजय मनातच पुटपुटला, पण वरून म्हणाला, "मग देवाचं नाव घेत बस ना." "हो, तेच करत होते. आम्ही झोपायला जाऊ का आता? अनन्या खूप दमलीये. तिला सकाळी लवकर उठावं लागतं. आदूची स्कूल असते ना." अजयने आत्याला सुनवले. "हो बाबा हो, तुझ्या बायकोला खूप कामं असतात." आत्याने नेहमीप्रमाणे टोमणा मारला. "काय ग आत्या, असं काय म्हणते? तिला ऑफिसचीही कामं असतात ना. आज तू येणार म्हणून तिने खास सुट्टी घेतली होती." अजयने अनन्याची बाजू घेतली. "ही ऑफिसमध्ये पण तुझ्यासोबत असते का रे?" सुलू आत्याने डोळे मोठे करून विचारले. "माझ्या सोबत नसते. ऑफिसमध्ये तिचे स्वतःचं काम असतं." अजयने स्पष्ट सांगितले. "बरं, जा बाबा आता झोपा. गुड नाईट." आत्याने परवानगी देताच अजय रूममध्ये खूप आनंद झाला. "चल ग अनन्या," असे म्हणून तो तुला घेऊन गेला. आपल्या रूममध्ये आला. रूममध्ये येताच अनन्या पटकन फ्रेश झाली. बेडवर आडवी झाली. ती आज खरोखर प्रचंड दमली होती. सकाळपासून तिची धावपळ सुरू होती. सुलू आत्यांनी तर तिला श्वास घ्यायलाही मोकळीक दिली नव्हती. खूप दमली असणार ना? अजय तिच्या जवळ जात मायेने विचारलं. हो. अनन्याने डोळे मिटून क्षण आवाजात उत्तर दिले आणि ती लगेच गाढ झोपली. अजय काही वेळ फक्त तिला थकलेल्या चेहऱ्याकडे बघत राहिला. तिच्याबद्दल प्रेमाने त्याचं मन भरून आलं. त्याने हळूच तिला आपल्या मिठीत घेतलं आणि तोही शांत झोपून गेला. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.